आय न्यूज. रोटरीचे नूतन अध्यक्ष श्री किशोर कदम तसंच त्यांचे सर्व सहकार्यांचं मी अभिनंदन करतो. आज उपस्थितांमध्ये राधामाई आहेत, ज्या मला मातेसमान आहेत आणि किशोर कदमांच्या आई आहेत. त्यांच्या संस्कारांमुळे किशोर जे काही घडले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने समाजसेवा करत आहेत. या प्रसंगी उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर तसंच समोर उपस्थित असलेले या परिसरातील सर्व मान्यवर, यात अनेकांची सेवा करण्याची मला संधी मिळालेली आहे, हे मी माझं सुदैव समजतो. आणि आज मला किशोरने सांगितलं होतं की रोटरीबद्दल बोलू नका, कारण सर्व जणांनी रोटरीबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे की ही एक नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असते किंवा आहे, जिथे जिथे सरकार पोहोचू शकत नाही किंवा कमी पडतं त्या त्या ठिकाणी ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न रोटरी करत असते. अतिशय निस्वार्थ भावनेतून सर्व रोटेरियन समाजसेवा करत असतात. तर किशोरने मला सांगितलं की रोटरीबद्दल फार बोलू नका, पण तुम्ही आरोग्याबद्दल बोला. मला वाटतं हा सुद्धा रोटरीचाच एक भाग आहे, कारण कला, संस्कृती, शिक्षण, पर्यावरण, आरोग्य या अनेक क्षेत्रांमध्ये रोटरी क्लब कार्यरत आहे आणि त्यातलं आरोग्य हा नक्कीच एक महत्त्वाचा भाग आहे. मला आठवतं मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा रोटरी क्लबच्या वतीने काही नवजात अर्भक किंवा बाळांना ज्यांना जन्मतः असलेले हृदयविकार होते त्यांचे ऑपरेशन्स करण्यासाठी किंवा ऑपरेशन्सबरोबरच इतर पद्धतीने त्यांचे उपचार केले जाऊ शकतात. जसं मांडीतल्या रक्तवाहिनीतून छत्रीसारखं उपकरण बसवून जन्मतः असलेले हृदयातले छिद्र बंद करता येतात. या उपचारांसाठी रोटरीने 100 बालकांना प्रायोजकत्व दिलं होतं आणि अतिशय यशस्वीपणे तो नाशिकमध्ये उपक्रम राबवला गेला होता. आणि तेव्हापासून मला रोटरीबद्दल नेहमी आदर वाटलेला आहे की हे लोक स्वतःच्या पैशातून समाजातले जे वंचित लोक आहेत, जे आपल्यावर उपचार करू शकत नाही, त्यांची मदत करत आहेत. त्यामुळे मला रोटरीबरोबर जोडलं जाण्यास नक्कीच आनंद आहे आणि या रोटरीच्या कार्यक्रमाला मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सर्व रोटरीयन्सचे आभार मानतो. आज सकाळी सुद्धा आम्ही देवळाजवळ एक गाव आहे वासगाव म्हणून, तिथे होतो. आमच्या हॉस्पिटलची सगळी टीम होती. तिथे एक आरोग्य शिबिर राबवलं आम्ही. देवळातीलच कॉलेजचे काही माजी विद्यार्थी त्यांनी मैत्र मेळावा केला होता आणि त्या मैत्र मेळाव्यानिमित्त त्यांनी सर्वांची आरोग्य तपासणी केली. खूप चांगली गोष्ट आहे, कारण आता आरोग्याबद्दलची जाणीव आणि आरोग्याला मिळणारं प्रायोरिटी ही वाढत चाललेली ही खूप चांगली गोष्ट आहे. आत्ताच DYSP सरांनी सांगितलं की ह्या आरोग्यविषयक समस्या वाढत चाललेल्या आहेत का? म्हटलं समस्या तर वाढता आहेतच, पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपलं आयुर्मान पण वाढत चाललेलं आहे. जे स्वातंत्र्याच्या आसपास आपलं आयुर्मान 50 वर्षाच्या आसपास होतं ते आता 70पर्यंत पोचलं आहे. वाढत्या आयुर्मानामुळे शरीराची जी झीज होते त्याच्यामुळे अनेक आजार वाढत आहेत. आपल्या जीवनशैलीत जे बदल होतात, आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे तणाव असतात, अनेक गोष्टींमुळे आजार वाढत चाललेले आहेत आणि त्यातला हृदयरोग हा एक अतिशय महत्त्वाचा आजार आहे.
हृदयरोगाबद्दल म्हणायचं तर तो का होतो, त्याची कारणं काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत आणि उपचार काय आहेत, याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. हृदयरोग होण्याची जी कारणं आहेत ते 2 गटांमध्ये आपण विभागणी करू शकतो. एक म्हणजे जे घातक घटक किंवा रिस्क फॅक्टर्स जे आपण बदलू शकत नाही, आणि दुसरा गट म्हणजे जे आपण प्रयत्न करून बदलू शकतो किंवा नियंत्रणात आणू शकतो. असं जे घटक आपण बदलू शकत नाही त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे अनुवंशिकता. जर आपल्या आईवडिलांमध्ये किंवा आईकडच्या किंवा वडिलांकडच्या नातेवाईकांमध्ये कमी वयात हृदयविकार झालेला असेल तर आपल्याला हृदयविकार होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते. ही गोष्ट आपण बदलू शकत नाही. दुसरी गोष्ट जी आपण बदलू शकत नाही ते म्हणजे आपलं वाढत जाणारं वय. जसं जसं वय वाढत जातं तसं प्रत्येक अवयवाची झीज होते. मेंदू, हृदय, किडनी, आपले सांधे, मणके, आणि त्यामुळे होणारे आजार वाढत जातात. आपल्या रक्तवाहिन्या त्यांची झीज झाली की त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात. आता वाढत जाणारं वय सुद्धा आपण बदलू शकत नाही. अधूनमधून बातम्या येत असतात की आज किंवा कालच्याच वर्तमानपत्रात बातमी होती की कुठलं तरी नवीन औषध आलंय की ज्याच्यामुळे आपण वय कमी करू शकतो. माझा विश्वास नाही या गोष्टींवर, कारण अजून त्या सिद्ध व्हायला काही वर्ष लागतील. तिसरी गोष्ट जी आपण बदलू शकत नाही ते म्हणजे आपलं लिंग. पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा हृदयविकाराचं प्रमाण जास्त असतं. रजोनिवृत्ती होईपर्यंत स्त्रियांच्या शरीरात जे हार्मोन्स किंवा संप्रेरक असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, त्याच्यामुळे बऱ्याच अंशी स्त्रियांना हृदयविकारापासून संरक्षण मिळतं. पण एकदा रजोनिवृत्ती झाली की हळूहळू त्या हार्मोन्सचं शरीरातलं प्रमाण कमी होत जातं आणि मग स्त्रियांमधला सुद्धा हृदयविकाराचा धोका वाढत जातो. तर ही गोष्ट सुद्धा आपण बदलू शकत नाही. आता आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या की ज्या आपण प्रयत्न करून आपल्या जीवनशैलीत बदल करून, आहारात व्यायामात बदल करून नियंत्रणात आणू शकतो त्या गोष्टी. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुमेह. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे अशांमध्ये हृदयविकार होण्याची शक्यता 40 ते 50% असते. तसंच आपण जर हृदयविकाराचे रुग्ण बघितले तर त्यांच्यामध्ये मधुमेहींची संख्या जवळजवळ 35 ते 40% असते. मधुमेहाची प्राथमिक लक्षणं काय असतात तर तहान जास्त लागणं, लघवीला वारंवार जावं लागणं, रात्रीसुद्धा लघवीला जाण्यासाठी उठावं लागणं, भूक जास्त लागणं आणि जास्त आहार घेऊन सुद्धा वजन घटत जाणं. ही 4 प्राथमिक लक्षणं असतात. ही लक्षणं काय आहेत तर आपल्या शरीरात एक ग्रंथी आहे पॅन्क्रियाज म्हणून, स्वादुपिंड, त्यातून इन्सुलिन या संप्रेरकाचा किंवा हार्मोनचा स्त्राव होतो आणि हे इन्सुलिन आपल्या रक्तातली साखर आपल्या शरीरातल्या पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. जर या इन्सुलिनचा अभाव असला, ते जर कमी प्रमाणात त्याचा स्त्राव झाला तर आपल्या रक्तातली साखर पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतं. ती साखर लघवीवाने शरीराबाहेर पडते. जेव्हा ती साखर बाहेर पडते तेव्हा ती पाणी ओढून घेते. त्यामुळे शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होतं, लघवीचं प्रमाण वाढतं आणि शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळे तहान जास्त लागते. रक्तातली साखर पेशींपर्यंत पोहोचू शकली नाही म्हणून पेशी मेंदूला संदेश पाठवतात की आम्हाला आहार मिळत नाही, आम्हाला अन्न हवं. मग मेंदू भूक निर्माण करतो, जे भूक जास्त लागते की अजून आहार घेऊन त्या पेशींपर्यंत साखर पोहोचवण्यासाठी. पण इन्सुलिनच्या कमतरतेमुळे जास्त आहार घेऊन सुद्धा ती साखर पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्या पेशींचं त्यांची कार्यक्षमता कमी होत जाते आणि हळूहळू आपलं वजन घटत जातं. तर इन्सुलिनच्या अभावामुळे ही डायबिटीसची लक्षणं असतात आणि अर्थातच त्याच्यामुळे जे कॉम्प्लिकेशन्स होतात
ते इन्सुलिन अभावी असतं. डायबिटीस बऱ्याच वेळा अनुवंशिक असतो. पूर्वी डायबिटीस 50-60 नंतर आढळायचं, किंवा डायबिटीस आहे म्हटल्यानंतर आपल्यासमोर 50-60च्या व्यक्ती डोळ्यासमोर यायचा. पण आता डायबिटीस तरुणाईमध्ये सुद्धा दिसायला लागलेला आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि याला अनेक कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वाढलेला मानसिक तणाव. आणि दुसरं आहारातला बदल. हे जे फास्ट फूड कल्चर आपल्याकडे, संस्कृती आपल्याकडे येत चालली आहे, की पिझ्झा, बर्गर, पाव, बिस्किट्स किंवा सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजे कोका कोला, जे काही शीतपेय असतात, त्याचा दुष्परिणाम म्हणून तरुणांमध्ये सुद्धा डायबिटीस दिसायला लागलं. याचं कारण काय असतं, तर जी शीतपेय असतात त्याच्यात साखर खूप जास्त असते. आणि एकाच वेळेस खूप साखर आपण ग्रहण केली तर ती साखर पचवण्यासाठी किंवा ती साखर पेशींपर्यंत पोचवण्यासाठी स्वादुपिंडावर ताण पडतो, जास्त इन्सुलिनचा स्त्राव करण्यासाठी. आणि वारंवार असं झालं की मग स्वादुपिंड कमकुवत होत जातात आणि इन्सुलिनचा स्त्राव कमी कमी होत जातो. त्यामुळे तरुणांमध्ये सुद्धा डायबिटीसचं प्रमाण वाढताना दिसतंय. यासाठी जे इतर प्रतिबंधात्मक उपाय ते आपण सगळी कारणं बघून मग त्याच्याबद्दल बघूया. डायबिटीस नंतर दुसरा महत्त्वाचा घातक घटक म्हणजे उच्च रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन. उच्च रक्तदाबाला छुपा मारेकरी किंवा सायलेंट किलर म्हटलं जातं, कारण याची प्राथमिक लक्षणं फारशी नसतात. जसं डायबिटीसची प्राथमिक लक्षणं असतात तशी ब्लड प्रेशरची प्राथमिक लक्षणं फारशी नसतात. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की ब्लड प्रेशर वाढलं म्हणजे मला काहीतरी त्रास व्हायला हवं, डोकं दुखणं, चक्कर येणं, दम लागणं, छाती भरून येणं, छाती दुखणं, घाम येणं, काहीतरी व्हायला पाहिजे. पण ब्लड प्रेशरमुळे बऱ्याच वेळा किंवा बहुतांशी रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणं दिसत नाही. त्याचं कारण असं असतं की जसं जसं ब्लड प्रेशर थोडं थोडं वाढत जातं तसं आपलं शरीर त्या ब्लड प्रेशरला सरावतं आणि त्यामुळे त्या ब्लड प्रेशरची कुठलीही लक्षणं जाणवत नाही. जर ब्लड प्रेशर अचानकपणे खूप वाढलं तर मात्र डोकं दुखणं, चक्कर येणं, श्वास कोंडणं, छाती दुखणं, धडधड होणं ही लक्षणं जाणवू शकतात. ब्लड प्रेशरसुद्धा डायबिटीससारखंच झालं आहे की तरुणाईमध्ये सुद्धा ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. अगदी कॉलेजमधल्या मुलांना सुद्धा ब्लड प्रेशरचं निदान व्हायला लागलेलं आहे. आणि याचं प्रमुख कारण हे मानसिक तणाव आहे. आज स्पर्धेचे युग आहे. गडापुरे साहेबांनी सुद्धा किती स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत तेव्हा ते आज या पदापर्यंत पोहोचले आहेत. प्रत्येकजण इतरांची स्पर्धा करत असतात, कारण कॉलेजमधल्या सीट्स लिमिटेड असतात, नोकऱ्या लिमिटेड असतात. आपण जर उद्योगधंदा करत असू तर त्यातल्या संधी मर्यादित असतात. तर हे स्पर्धेचं युग आहे आणि त्याच्यामुळे मानसिक तणाव वाढत चाललेला आहे. अर्थात इतरही अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे कौटुंबिक गोष्टी असतात, सामाजिक गोष्टी असतात ज्याच्यामुळे मानसिक तणाव वाढतोय. पण मानसिक तणाव हा ब्लड प्रेशर वाढण्यामागचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट जी आपण नियंत्रणात आणू शकतो ती म्हणजे रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण. कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड हे दोघे जवळपास सारखेच घटक आहेत रक्तातले. कर्बक म्हणजे कार्बोहायड्रेट आणि लिपिड म्हणजे मेद याची संयुग आहेत ती कमी अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यांची नावं वेगवेगळी आहेत. पण या घटकांचं प्रमाण रक्तात जर वाढलं तर ते रक्तवाहिन्यांमध्ये आतल्या अस्तर जे असतं रक्तवाहिन्यांचं त्याच्यावर जमा व्हायला लागतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करतात. म्हणजे जसं पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गाळ जमा होतो आणि ती पाईपलाईन चोकअप होते किंवा क्षार जमा होतात जड पाणी असलं तर तसंच रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईडचं प्रमाण वाढलं तर ते जमा होत राहतं आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतं. हे रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाणसुद्धा आपण आपल्या जीवनशैलीत बदल करून बऱ्याच अंशी नियंत्रणात आणू शकतो. आणि जर नाही आलं तर त्यासाठी सुद्धा औषधं उपलब्ध आहेत.
हृदयविकार होण्याचं चौथं महत्त्वाचं कारण जे आपण प्रयत्नांनी नियंत्रणात आणू शकतो ते म्हणजे तंबाखूचं सेवन, मद्यपान आणि इतर अनेक गोष्टी आहेत ज्या मानवासाठी नियमित नाही आहे. तंबाखूचं कुठल्याही स्वरूपात सेवन केल्यामुळे रक्तवाहिन्यांना इजा पोचते, रक्तवाहिन्याच्या आतल्या अस्तराला इजा पोचते, विशेषतः धूम्रपानामुळे. आणि ती जखम भरून काढण्यासाठी रक्तवाहिनीच्या अस्तरातल्या पेशींचं प्रजनन वाढते. प्रजनन जर प्रमाणाबाहेर झालं तर तिथे एखादा उंचवटा किंवा अडथळा निर्माण होतो आणि मग त्या अडथळ्यावर रक्तातलं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, पांढऱ्या पेशी, लघुपेशी या जमा व्हायला लागतात, कॅल्शियम, आणि तो अडथळा वाढत जातो. आणि कालांतराने तो अडथळा पूर्ण झाला की ती रक्तवाहिनी पूर्ण बंद झाली की हृदयविकाराचा झटका येतो. या ठिकाणी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे आपल्या शरीरातल्या बहुतांशी पेशी प्रजनन करू शकतात. जसं ॲक्सिडेंट झाल्यानंतर एखादी मोठी जखम जरी असली तरी महिन्यात 2 महिन्यात ती जखम भरून येते, कारण त्या जखमेभोवतीच्या पेशी ज्या असतात त्या प्रजनन करतात आणि ती जखम भरून काढतात. पण आपल्या शरीरात असे काही अवयव आहेत की ज्यांच्या पेशी प्रजनन करू शकत नाही. एक म्हणजे मेंदू, दुसरा हृदय, तिसरं किडनी आणि चौथं म्हणजे आपल्या नसा, नर्व्स. या पेशी त्यांना जर एकदा इजा झाली तर ती इजा आपल्याला कायमस्वरूपी बाळगावी लागते. म्हणजे हार्ट अटॅक जर आला तर हार्टचं जी पंपिंग क्षमता असते ती कमी झाली तर कायमस्वरूपी ती कमी राहते. अर्थात काही प्रमाणात उरलेल्या पेशी जास्त काम करून ती भरून काढण्याचा प्रयत्न करतात, पण ती इजा कायमस्वरूपी राहते आणि ती जखम भरून येत नाही. त्यामुळे आपल्याला या गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट की परमेश्वराने आपल्याला बरेच अवयव जोडीने दिलेले आहेत. 2 हात दिले, 2 पाय दिले, 2 डोळे दिले, 2 नाकपुड्या दिल्या, 2 कान दिले. मेंदूचे सुद्धा 2 भाग असतात, पण हृदय मात्र एकच दिलं. किडन्या 2 असतात, पण हृदय मात्र एकच असतं. एक किडनी जरी निकामी झाली किंवा डोनेट जरी केली किडनी, बऱ्याच वेळा आपण वाचतो की आईने मुलासाठी किंवा वडिलांनी मुलासाठी किडनी डोनेट केली तर दोघंही निरोगी आयुष्य जगू शकतात एका किडनीवर. पण हृदयाच्या बाबतीत तसं नाही आहे. आपल्याला फुफ्फुसं सुद्धा 2 आहेत. एक फुफ्फुस काढून टाकलं काही आजारामुळे तरी एका फुफ्फुसावर आपण आयुष्य जगू शकतो, पण हृदय मात्र एकच आहे. त्यामुळे त्याला जी इजा होते ती आपल्याला अपंगत्व आणते. त्यामुळे हृदय जपणं हे खूप गरजेचं आहे. हे 4 महत्त्वाचे घटक झाले की जे आपण प्रयत्नांनी नियंत्रित करू शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तातलं वाढलेलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आणि तंबाखूचं सेवन. त्यानंतरचे आता जे महत्त्वाचे घटक ठरायला लागले ते म्हणजे मानसिक तणाव. मानसिक तणावामुळे ब्लड प्रेशरही वाढतं, रक्तातली साखरही वाढते आणि हृदयावरचा ताणही वाढतो. मानसिक तणाव आल्यानंतर आपल्या शरीरात काही बदल होत असतात. शरीरातले काही हार्मोन्स किंवा संप्रेरक, ॲड्रेनलिन आणि नॉर ॲड्रेनलिन, त्याचा स्त्राव वाढतो. या हार्मोन्समुळे त्याचा स्त्राव वाढल्यामुळे, त्याचं प्रमाण वाढल्यामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि हृदयात रक्तवाहिन्यांचं जे आपलं अस्तर असतं ते त्याला इजा पोचते, ते फाटू शकतं. आणि जसं धूम्रपानाबद्दल सांगितलं की त्या अस्तराला इजा झाली की ती जखम भरून काढण्यासाठी आजूबाजूच्या पेशी प्रजनन करतात आणि ते प्रजनन जर प्रमाणापेक्षा जास्त झालं तर रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. तर मानसिक तणाव हा आजच्या काळातला एक अतिशय महत्त्वाचा घटक झाला आहे हृदयविकार होण्याच्या बाबतीत. त्यानंतर येतं आपलं वजन. जर वजन उंचीच्या मानाने जास्त असेल तर हृदयावर जास्त ताण पडतो, हृदयाला जास्त काम करावं लागतं आणि हृदय लवकर थकतं. वजन किती असावं तर हे वयावर नसतं, आपल्या उंचीवर असतं. त्याचं एक सोपं सूत्र आहे की जितक्या सेंटीमीटरमध्ये उंची आहे त्याच्यातून 100 वजा करायचे, तितक्या किलोग्रॅममध्ये आपलं वजन असायला हवं, उणे अधिक 10%. जे उंची जर 160 सेंटीमीटर असेल तर वजन 60 किलो उणे अधिक 10% म्हणजे 54 ते 66
या रेंजमध्ये असायला हवं. त्याच्यापेक्षा जर वजन जास्त असेल त्या व्यक्तीचं 66पेक्षा, तर मग हृदयावर अतिरिक्त ताण पडतो आणि मग त्याने वजन कमी करण्यासाठी सगळे प्रयत्न करणं आवश्यक असतं आपलं हृदय जपण्यासाठी. रक्तात अनेक घटक असतात. उदाहरणार्थ होमोसिस्टीन एक प्रकारचा अमायनो आम्ल आहे किंवा अमायनो ॲसिड आहे की ज्याच्यामुळे आपल्या लघुपेशींमधला चिकटपणा वाढतो. लघुपेशी म्हणजे प्लॅटलेट्स. आपण डेंग्यूच्या संदर्भात प्लॅटलेट्सबद्दल बऱ्याच वेळा ऐकलं असेल की डेंग्यू झाला की त्या व्यक्तीच्या रक्तातले प्लॅटलेट्स कमी होतात. तर हे प्लॅटलेट्स रक्तातला एक महत्त्वाचा घटक आहे की एखाद्या ठिकाणी जखम झाली तर त्यातून जो रक्तस्राव होतो तो थांबवण्यासाठी प्लॅटलेट्स एक गुठळी तयार करतात आणि ती रक्तवाहिनी त्या ठिकाणी बंद करतात. पण जर रक्तातलं होमोसिस्टीनचं प्रमाण जास्त असेल तर अनावश्यक गुठळ्या तयार होतात. आवश्यकता नसतानाही हृदयाच्या रक्तवाहिनीत, मेंदूच्या रक्तवाहिनीत, किडनीच्या रक्तवाहिनीत अचानकपणे रक्ताची गाठ तयार होते आणि ती रक्तवाहिनी बंद पडते. बऱ्याच वेळा हा प्रश्न येतो की त्या व्यक्तीला कुठलाही आजार नव्हता, कुठली लक्षणं नव्हती आणि अचानकपणे हार्ट अटॅक येऊ शकतो का? येऊ शकतो. बऱ्याच वेळा जो रक्तवाहिनीतला अडथळा असतो तो हळूहळू वाढतो. त्यामुळे सुरुवातीला काही लक्षणं जाणवतात की आज 4 राऊंड मारल्यानंतर थोडंसं छाती जड वाटायला लागली किंवा श्वास कोंडल्यासारखा वाटतोय, घाम आला आहे, जो इतर वेळेस येत नाही. आणि मग 3 राऊंड मारल्यानंतर असं होतं. मग जेवण केलं तरी सुद्धा असं होतं, शौचालय जाऊन आलं तरी असं होतं आणि नंतर बसल्या बसल्या सुद्धा छातीत कळा येतात. हे हळूहळू वाढत जाणारी लक्षणं जी असतात ते हळूहळू वाढत जाणाऱ्या अडथळ्यामुळे असतात. पण जर अचानकपणे गुठळी तयार झाली लघुपेशींची तर पूर्वीची काहीही लक्षणं नसताना अचानकपणे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. काही तरुणांमध्ये होतं असं, विशेषतः जे बेटाईम काम करतात की नाईट शिफ्टमध्ये काम करतात, IT क्षेत्रातली मंडळी आहेत की ज्यांना नाईट शिफ्टमध्ये काम करावं लागतं आणि त्या तरुणांमध्ये अचानक हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त आहे. याचंही कारण असं की आपण आपलं शरीर जे आहे त्याचं एक नैसर्गिक घड्याळ बायोलॉजिकल क्लॉक असतं आणि त्या घड्याळाप्रमाणे आपण आपली दिनचर्या आखली पाहिजे. तर आपलं शरीर व्यवस्थित काम करू शकतं. आपण जर त्या दिनचर्येच्या विरुद्ध गेलो, त्या क्लॉकच्या विरुद्ध गेलो तर आपल्या शरीरातल्या अनेक केमिकल्सचा, रसायनांचा समतोल ढळतो आणि हृदयविकार, उच्च रक्तदाब, डायबिटीस होण्याची शक्यता वाढत जाते. तर ही झाली कारणं हृदयविकार होण्याची. पहिला गट आपण बघितला जी आपण बदलू शकत नाही, आनुवंशिकता, वाढत जाणारं वय आणि आपलं लिंग. आणि जे आपण प्रयत्न करून बदलू शकतो ते डायबिटीस, ब्लड प्रेशर, रक्तातलं कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, मानसिक तणाव, वजन, व्यायामाचा अभाव, ही सगळी गोष्टी आपण बदलू शकतो. तर हृदयविकाराची लक्षणं काय असतात? बऱ्याच वेळा असं होतं की हृदयविकार असूनही पेशंट स्वतःची समजूत करून घेतो की नाही हे गॅसमुळे असेल किंवा ॲसिडिटीमुळे असेल. आणि बऱ्याच वेळा हृदयविकार नसताना सुद्धा एखाद्याच्या मनात खूप भीती बसून जाते की नाही मला छातीत कळा येतात म्हणजे हृदयविकार आहे. हे दोन्ही टोकाच्या गोष्टी झाल्या. हृदयविकाराची लक्षणं काय असतात? तर छातीमध्ये मध्यभागी किंवा डाव्या बाजूला दुखणं जे सरासरी 5 ते 15 मिनिटं चालतं. ते दुखणं डावा खांदा, डावा हात, डाव्या हाताची बोटं, पाठीमागची डावी बाजू, डाव्या बाजूचा खालचा जबडा इथपर्यंत जाऊ शकतं आणि साधारणतः 15 मिनिटांनंतर ते आपोआप कमी व्हायला लागतं. किंवा आपण जर चालत असलो, जिने चढत असलो, काही काम करत असलो आणि ते दुखणं झालं आणि आपण ते काम थांबवलं तर ते दुखणं 1 ते 2 मिनिटात थांबून जातं. या दुखण्याबरोबर श्वास कोंडल्यासारखं वाटणं, चक्कर येणं किंवा डोक्यात गरगर होणं, घाम येणं, मळमळ होणं, ही पण लक्षणं येऊ शकतात. काही वेळेस काय होतं की ही लक्षणं असताना सुद्धा लोक समजून करून घेतात की नाही हे गॅसमुळे, अपचनामुळे असेल किंवा ॲसिडिटीमुळे मला थोडं छातीत दुखत असेल किंवा जळजळ होत असेल आणि ते दुर्लक्ष करतात किंवा जेलुसिन,
किंवा असे काहीतरी तात्पुरते उपाय करतात आणि मग ते दुर्दैवाने जीवावर घेतलं. या उलट काही विशेषतः तरुण मुलं त्यांच्यामध्ये मानसिक तणावामुळे काही लक्षणं दिसतात. जसं छातीत टोचल्यासारखं वाटतं, छातीत चमका येतात, काही सेकंद एखादा मिनिट दुखतं आणि चाललं जातं, किंवा छातीत सतत दुखत राहतं अगदी सलग, की 3-4 तास दिवसभर 2 दिवस सलग दुखत राहतं. तर हे दुखणं हृदयविकाराचं असू शकत नाही. कारण जर 15-20 मिनिटापेक्षा हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा मिळाला नाही की ज्याच्यामुळे ते दुखतं, तर मग हार्ट अटॅक येतो. म्हणजे त्या पेशी जास्त दम भरू शकत नाही. रक्तामध्ये जे प्राणवायू असतो तो त्या पेशींच्या चयापचय म्हणजे मेटाबॉलिझमसाठी आवश्यक असतं, त्यांच्या कार्यासाठी आवश्यक असतं, त्यांची कार्यक्षमता त्याच्यावर अवलंबून असते. तो प्राणवायू जर त्यांना 15-20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मिळाला नाही तर तो हृदयविकाराचा झटका असतो. आणि हृदयविकाराच्या झटक्यानंतर पहिला तास खूप महत्त्वाचा असतो, ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो. कारण पहिल्या तासामध्ये जर ट्रीटमेंट मिळाली, ती बंद झालेली रक्तवाहिनी उघडली, तर त्या पेशींना परत भुगभुगी येण्याची शक्यता असते. पण साधारण 4-6 तास उलटले आणि त्यानंतर तुम्ही उपचार केले तर त्या पेशी कायमसाठी डॅमेज झालेल्या असतात, त्या काम करू शकत नाही. त्यामुळे हृदयविकाराच्या लक्षणावरून तो ओळखून पहिल्या तासामध्ये उपचार मिळाले तर आपल्याला फायदा होतो. अन्यथा मग त्या पेशी कायमस्वरूपी डॅमेज होतात आणि आपल्या हृदयाची पंपिंगची क्षमता कमी होते. अर्थातच हृदयाचं काम आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की सर्व शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणं आणि सर्व शरीरातलं अशुद्ध रक्त ओढून घेऊन ते फुफ्फुसांमध्ये शुद्ध करून परत आणणं. तर ही जी पंपिंगची क्षमता आहे, आपल्याला ऐकून माहिती असेल 55 ते 60% असते सरासरी, ती पंपिंगची क्षमता कमी होते. ही झाली हृदयविकाराची प्राथमिक लक्षणं. पण हृदयविकारावर आपण प्रथमोपचार काय करू शकतो? जर एखाद्याला शंका आहे की हा हृदयविकाराचा झटका आहे किंवा हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्यामुळे त्रास होतोय, तर त्याच्यावर प्रथमोपचार काय असतो? जर आपल्या आजूबाजूला कोणी हृदयविकाराचा रुग्ण असेल, त्यांच्याकडे सॉर्बेट्रेट ही गोळी उपलब्ध असेल आणि ॲस्पिरिन ही गोळी उपलब्ध असेल, तर ती त्वरित चावून खाणं आणि त्यावर पाणी पिणं. त्याचं काम काय असतं? तर सॉर्बेट्रेट या औषधामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा रक्ताची गाठ तिथे बसलेली असते किंवा रक्तवाहिनी पूर्ण बंद झालेली असते. त्यावेळेस जर सॉर्बेट्रेट घेतली गेली तर रक्तवाहिनी प्रसरण पावते आणि रक्तप्रवाह काही प्रमाणात का होईना सुरू होतो. ॲस्पिरिनचं काम काय असतं? तर ती रक्तातल्या गुठळ्या विरघळवते किंवा गुठळ्या होऊ देत नाही. बऱ्याच पेशंट्सना कल्पना असेल की त्यांची जर अँजिओप्लास्टी झाली असेल, बायपास झाला असेल, तर आयुष्यभरासाठी त्यांना ॲस्पिरिन खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण कमी होतं. हा झाला औषधांचा भाग. अजून काय करू शकतो आपण? तर खोल श्वास घेऊन जोरजोरात खोकणं, 4 ते 5 वेळेस खोकायचं. त्याच्यामुळे काय होतं? तर आपल्या छातीचा जो पिंजरा आहे त्याच्यातला दाब वाढतो, हृदयावरचा दाब वाढतो आणि जी गुठळी तयार होण्याच्या स्थितीत असते ती पुढे निसटून जाते किंवा विरघळून जाते. त्यामुळे हृदयविकाराचा मोठा झटका येणं टळतो, थोडंसं नुकसान कदाचित होऊ शकतं. त्या व्यक्तीला जास्त हालचाल करू द्यायची नाही आणि कोणीतरी त्याला मदत करून गाडीमध्ये बसवून अशा ठिकाणी न्यायचं जिथे ECG काढला जाऊ शकतो आणि त्याच्या दुखण्याचं निदान केलं जाऊ शकतं. कारण अशा अवस्थेत जर तो व्यक्ती चालत किंवा स्वतः गाडी थांबवून गेला तर कुठल्याही शारीरिक क्रियेमुळे स्नायूंवर ताण पडतो, त्यांना ऑक्सिजनची गरज निर्माण होते किंवा वाढते आणि ती गरज भागवण्याचं काम हृदयाचं असतं. त्यामुळे पर्यायाने हृदयावरचं ताण वाढतं. त्यामुळे त्या व्यक्तीने कमीत कमी हालचाल करून दवाखान्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. ही झाली हृदयविकाराचा प्रथमोपचार. त्यानंतर महत्त्वाचा भाग की हृदयविकार टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, आपल्या जीवनशैलीत काय बदल करायचे. तर त्याचे महत्त्वाचे घटक काय आहे? एक म्हणजे झोप, दुसरं व्यायाम, तिसरं आहार, चौथं म्हणजे कुठे
कुठल्याही व्यसनांपासून दूर राहणं आणि शेवटचं महत्त्वाचं म्हणजे मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणं. कारण आपण नुसतं म्हणतो की टेन्शन आहे बाबांनी टेन्शन घेऊ नको, तसं शक्य होत नाही. कारण ती व्यक्ती जे काम करत असते, ज्या स्थितीमध्ये असते, ज्या परिस्थितीमध्ये त्याच्या उद्भवलेली असते, तर त्याला तणाव येणं स्वाभाविक असतं. बऱ्याच वेळा ते त्याच्या स्वभावावर सुद्धा असतं की काही लोक काही झालं तरी टेन्शन येत नाही, काही लोक थोडं काही झालं की लगेच टेन्शन घेतात, हे स्वभावावरही असतं. पण मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. तर त्यासाठी आपण काय करू शकतो? नियमित व्यायाम केल्यामुळे जे फायदे आहेत ते आहेतच, पण त्याच्या जोडीला नियमित व्यायामाने मानसिक तणाव पण कमी राहतो. प्राणायाम हा जो नियोजनबद्ध श्वसनक्रिया असते, वेगवेगळे प्रकार असतात प्राणायामाचे. प्राणायाम केल्यामुळे सुद्धा मानसिक तणाव कमी राहण्यास मदत होते. कुठला तरी छंद जोपासणं, मित्रांबरोबर राहणं, याने सुद्धा मानसिक तणाव कमी होतो. आता मी परत आपल्या गोष्टींकडे येतो की आपण हृदयविकार टाळण्यासाठी काय करू शकतो. झोप खूप महत्त्वाची आहे आणि झोपेच्या वेळा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. की साधारणपणे 6 ते 8 तास झोप आपल्या शरीराला गरजेची आहे सर्व शारीरिक क्रियांसाठी. आणि जसं मी मगाशी सांगितलं की आपलं शरीराचं एक घड्याळ असतं, बायोलॉजिकल क्लॉक असतं, त्याप्रमाणे झोप ही साधारण 10-11च्या दरम्यान सुरू होऊन 6पर्यंत 5 ते 6पर्यंत संपायला हवी. म्हणजे त्यात 6 ते 8 तास झोप मिळते आपल्याला, की जेणेकरून आपल्या नकळत ज्या शरीर क्रिया चालू असतात, जी रासायनिक क्रिया चालू असतात, त्या व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालू राहतात. त्याच्यापेक्षा 6 तासापेक्षा कमी झोप किंवा 8 तासापेक्षा जास्त झोप ही शरीरासाठी अर्थातच चांगली नसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायामाचे 2 प्रकार आहेत. एरोबिक म्हणजे चालणं, धावणं, पोहणं, सायकल चालवणं, दोरी उड्या मारणं, कवायतींचा व्यायाम करणं, हे एरोबिक व्यायाम झाले. याच्यामुळे आपल्या रक्ताभिसरणाला चालना मिळते. ते हृदयासाठी एक टॉनिक असतं, कारण व्यायामादरम्यान हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते, ब्लड प्रेशर वाढतं आणि मग हृदय जास्त काम करायला सरावतं. तर ते हृदयाचं एक प्रकारे टॉनिक असतं. रक्तभिसरणाला चालना मिळाल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. सर्दी, खोकला, उलटी, जुलाब यासारखे जे आजार आहेत ते आपल्याला कमी प्रमाणात होतात. महत्त्वाची गोष्ट काय की एरोबिक एक्सरसाइजेस केल्यामुळे रक्तदाब कमी होण्यासाठी मदत होते आणि रक्तातली साखर कमी राहण्यासाठी मदत होते. कारण आपण व्यायाम करतो तेव्हा आपलं शरीर कॅलरीजचा किंवा उष्मांकांचा वापर करतं आणि हे कॅलरीज येतात आपल्या अन्नातून, जे जी साखर असते किंवा कार्बोहायड्रेट्स असतात त्याच्यातून ते कॅलरीज येतात आणि त्याचा वापर झाल्यामुळे रक्तातली साखर कमी राहते आणि डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसंच नियमित व्यायाम केल्यामुळे रक्तवाहिन्या चांगल्या प्रकारे प्रसरण पावतात आणि रक्तदाब कमी होण्यासाठी मदत होते. व्यायामाचा दुसरा प्रकार म्हणजे ॲनारोबिक एक्सरसाइजेस, म्हणजेच जोड, बैठका, पुशअप्स, पुलअप्स, वेट लिफ्टिंग. ते सुद्धा आपल्या शरीराला आवश्यक असतं, कारण त्याने आपल्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते. साधारणपणे 45 मिनिटं एरोबिक एक्सरसाइज म्हणजे चालणं, धावणं, सायकल चालवणं असं करायचं आणि 15 मिनिटं जोर, बैठका, सूर्यनमस्कार या सारखे ॲनारोबिक एक्सरसाइजेस करायचे, म्हणजे संतुलित व्यायाम होतो. त्यानंतर योगासनं शिकणं सुद्धा सोपं आहे. जर योग शिक्षक असतील तर चांगलीच गोष्ट आहे, नसतील तर आपण यूट्यूबवर बरेच व्हिडिओज असतात योगाचे आणि प्राणायामाचे, त्यातून शिकून स्वतः करू शकतो. व्यायामानंतर महत्त्वाचा भाग आहे आहार. आहाराच्या वेळा, आहारातले घटक आणि आहाराचं प्रमाण त्यावेळेस, हे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपला नाश्ता हा सकाळी 9 ते 10च्या दरम्यान व्हायला हवा, तो भरपेट असायला हवा, सगळ्या गोष्टी त्याच्यात समाविष्ट करायचं. दुपारचं जेवण हे 1 ते 2च्या दरम्यान, ते आपल्या नाश्त्यापेक्षा थोडंसं प्रमाण कमी असावं आणि संध्याकाळचं जेवण हे संध्याकाळी 6-7च्या दरम्यान व्हायला हवं. म्हणजे
सूर्यास्तानंतर शक्यतोवर खाणं टाळावं. जैन धर्माची गोष्ट सांगितली जाते, खूप चांगली गोष्ट आहे, त्याचं अनुकरण आपल्याला करता आलं तर. त्याची कारणं आहेत की सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती मंदावते आणि अपचनाचा त्रास होत नाही. दुसरी गोष्ट, सूर्यास्तानंतर आपल्या शारीरिक हालचाली कमी होतात. आपली दिवसभराची कामं आटोपलेली असतात, संध्याकाळी फारशी कामं नसतात, आपण बऱ्यापैकी बैठे असतो. त्यामुळे मग आपण जो आहार घेतो त्याचा शरीर वापर करत नाही आणि मग त्याचं चरबीमध्ये रूपांतर होऊन वजन वाढत जातं. त्यामुळे शक्यतो संध्याकाळचा आहार हा माफक असावा, अल्प प्रमाणात असावा आणि 7च्या आत घेतलेला चांगला. 7 नंतर शक्यतो काही खाऊ नये. पण आहारातले घटक, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शरीर शाकाहारासाठी बनलेलं आहे, त्यामुळे मांसाहार टाळावा. मांसाहार हा पचायलाही जड असतो आणि मांसाहाराची चरबी असते, त्याच्यामुळे आपल्या शरीराचं नुकसान होतं. मी जे सांगितलं की कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड हे चरबीचेच प्रकार आहेत. तर मांसाहारामध्ये सॅच्युरेटेड किंवा संपृक्त चरबीचं प्रमाण जास्त असतं आणि ती आपल्या शरीराला जास्त घातक असते, त्यामुळे मांसाहार टाळावा. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ म्हणजे मैदा, साखर, पांढरं मीठ, पॉलिश केलेला तांदूळ, त्यापासून बनलेले पदार्थ म्हणजे ब्रेड, बिस्किटं, या गोष्टी आपण टाळाव्या. कारण प्रक्रिया करताना किंवा रिफाईंड तेल प्रक्रिया करताना या अन्नपदार्थांमध्ये जे अतिशय महत्त्वाचे घटक असतात, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, काही इसेन्शियल फॅटी ॲसिड्स म्हणजे शरीराला आवश्यक असलेले बरेचसे घटक असतात, जे प्रक्रियेदरम्यान बाजूला केले जातात, काढून टाकले जातात. जे तांदळाचा कोंडा असतो, गव्हाचा कोंडा आहे, किंवा गुळापासून जेव्हा साखर बनवतात तर गुळामध्ये आयर्न असतं, इतर खनिजे असतात, जीवनसत्व असतात जे साखरेमध्ये नसतात. किंवा पांढरं मीठ, जे काळ्या पिठामध्ये इतर खनिजे असतात. मीठ म्हणजे फक्त सोडियम आणि क्लोराईड असतं, पण जे काळं पीठ असतं त्याच्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, इतर अनेक खनिजे असतात जे आपल्या शरीराला उपयुक्त असतात. त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया केलेल्या गोष्टी टाळाव्या. आहाराचं प्रमाण ठिकाणी सकाळचं भरपेट जेवण, दुपारचं त्यापेक्षा थोडंसं कमी आणि संध्याकाळचं त्याहीपेक्षा कमी. प्रत्येक जेवणाची सुरुवात सॅलडने करावी. सीझनप्रमाणे जे सॅलड बाजारात उपलब्ध असेल, काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, त्याच्यातल्या फायबर्समुळे आपल्या अन्नातली जी चरबी असते, साखर असते, त्याचं आतड्यांमधलं शोषण कमी होतं. त्यामुळे रक्तातलं कोलेस्ट्रॉल आणि रक्तातली साखर कमी राहण्यास मदत होते. सॅलड्समधल्या फायबर्स किंवा तंतूंमुळे आतड्यांना चालना मिळते, पोट साफ व्हायला मदत होते. ज्यांना बद्धकोष्ठता असते त्यांनी भरपूर पालेभाज्या आणि सॅलडचं सेवन केलं तर त्यांचा त्रास बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. तर हे झालं आहाराबद्दल. त्यानंतर जसं मी सांगितलं की व्यसनांपासून लांब राहणं. जे तंबाखूचं कुठल्याही प्रकारे सेवन केलं तर त्याचा आपल्या रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होतो. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे तयार होतात, रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि मेंदू, किडनी, हृदय, पाय, विशेषतः डायबिटीसच्या रुग्णांमध्ये पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आढळून येतात आणि त्यांच्यामध्ये हृदयामध्ये भरून न येणाऱ्या रक्तामुळे गॅंग्रीन होऊन पाय काढून टाकण्याची वेळ येऊ शकते. तीच गोष्ट धूम्रपान करणाऱ्यांमध्ये होऊ शकते. त्यामुळे या गोष्टी टाळाव्या. मद्यपानसुद्धा टाळावं, कारण त्याच्यामुळे रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, वजन वाढतं आणि अर्थातच त्याचे लिव्हरवर किंवा इतर अवयवांवर बरेच दुष्परिणाम असतात. मानसिक तणावाबद्दलही मी सांगितलं की तणाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणं, प्राणायाम करणं, छंद जोपासणं, मित्रमंडळ जपणं, याच्यामुळे आपला तणाव बराचसा हलका होण्यास मदत होते. तर ही झाली थोडक्यात माहिती हृदयविकाराची कारणं, लक्षणं आणि त्याच्यावरचे प्रतिबंधात्मक उपाय. त्यानंतर मग आपण काय करू शकतो? समजा जर आपल्याला हृदयविकाराचं लवकर निदान करायचं असेल तर नियमितपणे तपासणं. एकदा तिशी ओलांडल्यानंतर किमान 1-2 वर्षातून एकदा रक्तातली साखर तपासणं, ब्लड प्रेशर तपासणं, कोलेस्ट्रॉल तपासणं हे करायलाच हवं. त्यानंतर मग नियमितपणे ECG करणं की ज्याच्यामुळे बऱ्याच वेळा हृदयविकाराचं निदान होऊ शकतं. मी म्हणत नाही की ECGमुळे प्रत्येक वेळेस हृदयविकाराचं निदान होतं,
कारण बऱ्याच व्यक्तींना हृदयविकार असला तरी त्यांचा ECG नॉर्मल येऊ शकतो आणि ज्यांना हृदयविकार झालेला आहे त्यांनी दरवर्षी इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट या चाचण्या करून घेणं. मग या चाचण्यांमध्ये काही दोष आढळला तर मग अँजिओग्राफी ही तपासणी उपलब्ध असते की ज्याच्यामुळे आपण रक्तवाहिन्या डायरेक्टली बघू शकतो आणि त्याच्यात कुठे अडथळे आहेत, किती प्रमाणात आहे, 50% आहे, 90% आहे, किती ठिकाणी आहे, एक आहे, 4 आहे, त्याप्रमाणे आपण त्याच्यावरची उपाययोजना अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी ठरवू शकतो. आणि आजकाल ह्या गोष्टींमध्ये सुद्धा इतकी प्रगती झाली आहे अँजिओप्लास्टीमध्ये सुद्धा की पूर्वी फक्त बलून अँजिओप्लास्टी होती, म्हणजे फुग्याने तो ब्लॉकेज उघडायचा. त्यानंतर स्टेंट्स आले की ज्याच्यामुळे तो ब्लॉकेज परत निर्माण होण्याची शक्यता कमी झाली. मग रक्तात विरघळणारे स्टेंट्स आले, मग ड्रग कोटेड स्टेंट्स आले की ज्याच्यामुळे त्या स्टेंटवर ब्लॉकेज परत होऊ नये अशा औषधांचं आवरण असतं. असे अनेक वैज्ञानिक शोध लागत गेले आणि त्यामुळे आपलं आरोग्य अधिक चांगलं जगता येऊ शकतं, आपल्याला आपलं आयुर्मान वाढलेलं आहे. तसंच बायपासमध्ये सुद्धा अनेक शोध लागलेले आहेत की पूर्वी हृदय बंद करून बायपासची शस्त्रक्रिया व्हायची, आता चालू हृदयावर बायपासची शस्त्रक्रिया होऊ शकते. आता बेशुद्ध न करता, व्हेंटिलेटर न घेता सुद्धा आपण हृदयविकाराची शस्त्रक्रिया करू शकतो. किंवा पूर्वी फक्त छातीच्या मध्यभागी चीर देऊन हृदयापर्यंत जाता यायचं, तर आता 2 बरगड्यांमध्ये चीर देऊन कुठलंही हाड न करता त्या बरगड्या फाकून आपण हृदयापर्यंत पोहोचू शकतो आणि रक्तवाहिनीवर शस्त्रक्रिया करू शकतो. तर असे अनेक नवीन शोध आलेले आहेत जे आपलं जीवनमान अधिक सुखकर करत आहे. फार वेळ घेत नाही मी, कारण बराच उशीर झाला कार्यक्रमाला. मी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की रोटरीयन किशोर कदम यांच्या नेतृत्वाखाली हे वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने जाणार आहे. खूप नवीन उपक्रम राबवले जाणार आहेत. तसंच आपल्या सर्वांना परमेश्वर दीर्घ आयुरारोग्य प्रदान करो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण हृदयरोग